राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लुआंडा इथं अंगोलाच्या राष्ट्रीय सभेत अंगोलाच्या संसद सदस्यांना करणार संबोधित। अंगोलातील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी साधणार संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर। दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित। देशात सहकार क्षेत्रात सुधारणा आणि सशक्तीकरणाचा नवा पथदर्शी अध्याय रचला जात असून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा। भारताची संरक्षण निर्यात 6,695 कोटी रुपयांवर पोहोचली। भारताच्या स्वदेशी प्रणालीवर जगाच्या वाढत्या विश्वासाचं द्योतक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या 20 जिल्ह्यांमधल्या 122 जागांसाठी मतदान। दुसऱ्या टप्प्यात 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मात्र आघाडीसाठी कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव आल्यास तो पर्यायही खुला असल्याची विजय वडेट्टीवार यांची माहिती। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात। क्रिकेटपटू आकाश चौधरीनं रणजी सामन्यात केवळ 11 चेंडूंमध्ये 8 षटकारांसह अर्धशतक झळकावत प्रथम श्रेणी क्रिकेटमधल्या सर्वात जलद अर्धशतकाचा रचला विक्रम। आणि सांगली जिल्ह्यात विटा इथं भांड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू।